ज्यांना जनतेनं 4 वेळा डांबर फासलं त्या लोकांवर मला काही बोलायचं नाही असं म्हणत पालकमंत्री उदय सामंत यांनी शिवसेना उभाठाचे उपनेते बाळ माने यांनी केलेल्या टीकेला उत्तर दिले. मी संयमी आहे, समोरच्यावर जास्त टीका करत नाही, पण ज्यांचे राजकीय अस्तित्व संपले त्यांना नाव घेऊन मोठं देखील करत नाही. माझ्यावर टीका झाल्या की समजून जायचं निवडणूक आली असा टोलाही सामंत यांनी माने यांना लगावलाय. पण अनेक कामं जशी मी या रत्नागिरीमध्ये करून दाखवली तसे पुढच्या 2 महिन्यामध्ये एकही खड्डा रत्नागिरी शहरामध्ये होणार नाही हे देखील पालकमंत्री रत्नागिरी आता रस्ता म्हटला की डांबराचा विषय येतो. बरं केला ज्या लोकांना 4 वेळा जनतेने डांबर फासले त्यांच्यावर मला काही बोलायचं नाही. ज्याच्यासाठी 2-2 तास शेकडो लोक थांबतात त्यांचं ऐकायचं की ज्याला 4 वेळा घरी पाठवलं त्यांचं ऐकायचं हे कधीतरी आपण देखील ठरवून घेण्याची आवश्यकता आहे. मी कोणाला बोलून मोठं करत नाही, परंतु ज्या पद्धतीनं वैयक्तिक पातळीवर येऊन टीका करण्याची पद्धत ही महाराष्ट्राच्या स्तरावर राजकारणामध्ये निर्माण झाली. मला कधी कधी असं वाटत होतं की ही प्रथा रत्नागिरीमध्ये येणार आहे, पण काही लोकांनी वैयक्तिक पातळीवर येऊन देखील टीका करण्याची प्रथा सुरू केली. शेवटी मी थोडा संयमी आहे की समोरच्यावर जास्त टीका करत नाही आणि जे राजकीय संपलेले आहेत त्यांना नाव घेऊन मोठं देखील करत नाही. माझी नाळी तुमच्याशी जोडलेली आहे. 2004ला जेव्हा विधानसभेवर मी गेलो त्यावेळी मला न बघता रत्नागिरी शहराच्या लोकांनी 4-4.5 हजाराचं मताधिक्य दिलं. दुसऱ्या वेळी देखील 4-4.5 हजाराचं मताधिक्य दिलं. तिसऱ्या वेळी मला 9,000चं मताधिक्य दिलं. चौथ्या वेळी मला 9,000चं मताधिक्य दिलं. आणि मागच्या निवडणुकीला अनेकांनी देव पाण्यात उडून गेले होते तरी देखील रत्नागिरी शहरातल्या लोकांनी मला 3,000चं मताधिक्य दिलं. एवढं प्रेम रत्नागिरी शहरातले लोक माझ्यासारख्या कार्यकर्त्यांवर करतात. त्याच्यामुळे टीकेला उत्तर देणं गरजेचं आहे असं मला वाटत नाही.